आज नागपूरमध्ये महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा संपन्न। राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात 4 लाडक्या बहिणींना संधी। आज नागपूरमध्ये महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा संपन्न झाला। यामध्ये तिन्ही पक्षाच्या 39 नेत्यांनी शपथ घेतली। यामध्ये 4 महिलांनाही मंत्रिपदाची शपथ घेतली। आज नागपूरमध्ये महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा संपन्न झाला। यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यामध्ये 3 महिलांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे। यामध्ये भाजपकडून पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे। आज 39 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यामध्ये भाजपने 3 महिलांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे। यामध्ये पंकजा मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे, तर माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर यांनी राज्य मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे। तर माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर यांनी राज्य मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे, तर शिवसेना शिंदे गटाकडून महिलांना मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली नाही। मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांची नावे: चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगल प्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, शंभूराज देसाई, आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवळ, संजय सावकारे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत सेठ गोगावले, मर्कन पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आपटेकर। राज्यमंत्रीपदी कोणाची वर्णी: माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, पंकज भोयार, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक, योगेश कदम। राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये राजभवन येथे संपन्न झाला असून सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।